हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीबद्दल माहिती बघणार आहोत. सो आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही ABSLI ओके ही कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची जीवन विमा सहाय्यक कंपनी आहे. यामध्ये ऑगस्ट 2000 रोजी आदित्य बिर्ला कंपनीची स्थापना केली गेली. त्यामध्ये जानेवारी 2001 रोजी त्यांची सुरुवात केली गेली. त्यानंतर आदित्य बिर्ला कंपनीचे हे 41.9 कॅनडा हे कॅनडामधील अग्रगणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा संस्था आदित्य बिर्ला ग्रुप आणि सन लाईफ फायनान्शियल इंक यांच्यातील संयुक्त उद्यम कंपनी आहे. त्यानंतर पूर्वी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे ABSLI ही भारतातील अग्रणी जीवन विमा कंपन्यांपैकी एक आहे, जी ग्राहकांच्या भविष्यातील योजना, संपत्तीचं संरक्षण योजना, सेवानिवृत्तीच्या योजना, त्यानंतर निवृत्ती वेतनावरती उपाययोजना, आरोग्याच्या योजना, पारंपरिक मुदतीच्या योजनांचा समावेश तिथे केला जातो आणि युनिट लिंक्ड विमा योजना. त्यानंतर डिसेंबर 2020 पर्यंत SBL कडून डिसेंबर 2000 पर्यंत SLI कडून आदित्य बिर्ला कंपनीकडून स्टूडची एकूण AUM रुपये 5,06,782 दशलक्ष एवढी होती. त्यानंतर एकूण प्रीमियम उत्पन्न आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 65,821 दशलक्ष एवढं होतं. वैयक्तिक व्यवसाय हा FYP सह ग्रास प्रीमियममध्ये 2% वाढीची नोंद झाली. त्यानंतर आदित्य बिर्ला कंपनीने सध्या वैयक्तिक व्यवसायामध्ये 7व्या स्थानावर आपलं मत मांडलेलं आहे. त्यानुसार आदित्य बिर्ला कंपनीकडे वेगवेगळ्या शाखा, बँका, इन्शुरन्स पार्टनर, डिस्ट्रीब्युशन वितरण वाहिन्या असतील, त्यानंतर वेगवेगळे विक्री एजंट असतील, कॉर्पोरेट एजंट असतील, ब्रोकर्स असतील, त्यांच्या वेबसाईटद्वारे त्यांचं वितरण करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यानंतर कंपनीचे 10 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी, 1 लाखाहून अधिक सक्रिय ग्राहक त्यांचे आहेत. बघा, त्यांचे कर्मचारी 10 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी असून त्यांचे 1 लाखापेक्षा जास्त सक्रिय ग्राहक आहेत. आता आदित्य बिर्ला कॅपिटलबद्दल त्यांनी काय सांगितलं? आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ही आदित्य बिर्ला समूहाच्या वित्तीय सेवा व्यवसायांची होल्डिंग कंपनी आहे. आदित्य बिर्लाच्या सहाय्यक कंपन्यांचे संरक्षण, गुंतवणूक आणि वित्तपुरवठा समाधान यावर जोरदार उपस्थिती आहे. आदित्य बिर्ला हा एक सार्वभौमिक वित्तीय समाधान गट आहे, जो आपल्या ग्राहकांच्या जीवनातील विविध गरजा पूर्ण करतो. 22,000हून अधिक कर्मचाऱ्यांनी समर्थित आदित्य बिर्ला सहाय्यक कंपन्यांची देशभरामध्ये 850 पेक्षा जास्त शाखा असून त्यांचे 2 लाखपेक्षा जास्त एजंट्स आणि चॅनल्स पार्टनर्स, अनेक बँका यांच्या भागीदार आहेत. ओके, 31 डिसेंबर 2020 पर्यंत आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड व्यवस्थापनाअंतर्गत एकूण मालमत्तांचे संचालन सुमारे रुपये 3,200 अब्ज या प्रमाणात झालेले आहे. त्याचबरोबर आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड बिर्ला समूहाचा एक भाग आहे. त्याचबरोबर फॉर्च्यून लीगमधील जागतिक समूह यामध्ये 422 राष्ट्रीयत्व असलेल्या 1,20,000हून अधिक कर्मचाऱ्यांबद्दल जबरदस्तीने तयार केलेले आदित्य बिर्ला ग्रुप जगातील 36 देशांमध्ये काम करताना आपल्याला दिसते. त्यानंतर सन लाईफ फायनान्शियल इंक इंडियाबद्दल. सन लाईफ फायनान्शियल ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय वित्तसेवा आहे, जी वैयक्तिक आणि कॉर्पोरेट ग्राहकांना विमा देत असते. संपत्ती आणि मालमत्ता व्यवस्थापन समाधानित प्रदान केलं जातं. कॅनडा, अमेरिका, युनायटेड किंगडम, आर्यलंड, हाँगकाँग, फिलिपाईन्स, जपान, इंडोनेशिया, भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया आणि बर्म्युडा
या जगात सन लाईफ फायनान्शियल्सचे बऱ्याच बाजारपेठांमध्ये काम सुरू आहे. 31 डिसेंबर 2020पर्यंत सन लाईफ फायनान्शियलची एकूण मालमत्ता CAD 1247 अब्ज व्यवस्थापनाखाली होती. आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही पूर्वी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. याची स्थापना सन 2000मध्ये झाली. कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची जीवन विमा सहाय्यक कंपनी आहे. कॅबिनेटमधील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा संस्था आदित्य बिर्ला ग्रुप आणि भारतीय बहुराष्ट्रीय समूह आणि सन लाईफ फायनान्शियल इंक यांच्या एकत्र येऊन SBL आदित्य बिर्ला कंपनीची सुरुवात झाली. आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी ही भारतातील आघाडीची आयुर्विमा घेणारी कंपनी आहे, जी विविध ग्राहक विभागांच्या गरजा भागवण्यासाठी विविध उत्पादनाची ऑफर ग्राहकांना देत असते. उत्पादनाच्या ऑफरमध्ये मुदत योजना असेल, बचत योजना असेल, लहान मुलांसाठीच्या योजना असतील, सेवानिवृत्त योजना असेल किंवा निवृत्तीनंतरच्या उपाययोजना असतील, त्यानंतर आरोग्यावरती उपाययोजना असतील इत्यादीचा समावेश इथं यांच्या उत्पादनामध्ये केला जातो, ज्यामुळे लोकांना विविध जीवन लक्ष्य मिळवण्यास मदत प्राप्त होत असते. आता त्यानंतर आदित्य बिर्ला कंपनीचे तुम्हाला काही महत्त्वाचे तथ्य सांगितलेत. त्यामध्ये काय आहे, कंपनीबद्दल लक्षात घेण्यासारख्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. सप्टेंबर 2001पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाखाली असलेली मालमत्ता ही 1,0875 बिलियन इतक्या ग्राहक बेससह सक्रिय आहे. त्यानंतर आदित्य बिर्ला लाईफ इन्शुरन्स कंपनी योजनांचे फायदे. त्यामध्ये पहिला फायदा आहे व्यापक संरक्षण. यामध्ये योजना अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रदान करत असते आणि याची खात्री करते की त्यांचे जीवन लक्ष्य कोणत्याही अडचणींशिवाय साध्य केले जाऊ शकते. त्यानंतर संपत्ती निर्माण. यामध्ये मुलांचे शिक्षण असो किंवा लग्न असो किंवा सेवानिवृत्तीसाठी किंवा स्वप्नातील सुट्टीसाठी असो, बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स अनेक दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कॉर्पोरेट करण्यासाठी तयार असते आणि मदतही करत असते. त्यानंतर जोखीम घेण्याची क्षमता आणि एखाद्याची गरज यावर अवलंबून कव्हरेज वाढवण्यासाठी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स सानुकूल करण्यायोग्य वैशिष्ट्यांसह अतिरिक्त पर्यायी रायडर्सनं उपलब्ध असते. त्यानंतर कर लाभामध्ये काय सांगितले, जीवन विमा योजनांसाठी बहुतांश देय प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीस पात्र ठरतात. पॉलिसीतून भरलेल्या मुबलक रकमेस आयकर कायद्याच्या कलम 10D अंतर्गत करारातून सूट देण्यात आलेली आहे. आरोग्य योजना आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कर लाभ प्रदान करतात. त्यानंतर बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सद्वारे ऑफर केलेले जीवन विमा योजनांचे प्रकार. त्यामध्ये बिर्ला सन लाईफ अनेकावर सानुकूल फायद्यांसह संरक्षण आणि गुंतवणुकीसाठी विविध योजना ऑफर करते. कंपनीने देऊ केलेल्या जीवन विमा उत्पादनाची श्रेणी खालीलप्रमाणे असू शकते. मग काय त्यामध्ये श्रेणीमध्ये काय येऊ शकतं, तर मुदत विमा योजना असेल, संरक्षण योजनांसह संपत्ती असेल, त्यानंतर लहान मुलांसाठीच्या योजना असतील, आरोग्याच्या योजना असतील, सेवानिवृत्ती योजना असतील, निवृत्तीनंतरच्या योजना असतील, त्यानंतर संरक्षण योजनांसह बचत. त्यामध्ये या वेगवेगळ्या श्रेणीमधून योजना आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या आहेत. त्यानंतर बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स विमा योजना त्यांचे काही टर्म्स असतील. त्यामध्ये बिर्ला सन लाईफने देऊ केलेल्या मुदत विमा योजना पॉलिसी धारकास पॉलिसीच्या कालावधीत अकाली निधन जर झालं तर आर्थिक कव्हरेज प्रदान केलं जातं. मुदत
जीवन विमा पॉलिसी विशिष्ट कालावधीसाठी संरक्षण प्रदान करण्यासाठी तयार असते. या अनिश्चित जगामध्ये मुदत विमा योजनाद्वारे एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी भविष्यातील आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करते. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीने देऊ केलेल्या विविध मुदतीच्या विमा योजना खालीलप्रमाणे असू शकतात. मग त्या विमा योजना कशा असू शकतात, तर त्यामध्ये पहिली विमा योजना म्हणजे SBLI डिजी शील्ड योजना. यामध्ये SBLI डिजी शील्ड योजना ही एक नॉन लिंक्ड नॉन पार्टिसिपेंटिंग जीवन विमा योजना आहे, जी पॉलिसीच्या मुदतीमध्ये अनिश्चित परिस्थितीत विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देते. ही योजना सानुकूल करण्यायोग्य वैशिष्ट्यांसह आली आहे, जी विमाधारकाच्या आणि तिच्या कुटुंबाच्या गरजेनुसार केली जाऊ शकते. SBLI कडे वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये परवडणाऱ्या किमतीवर संपूर्ण आर्थिक संरक्षण आणि सानुकूल करण्यायोग्य कव्हरेज त्यांना देणे. त्यानंतर योजनेच्या 2 पर्यायामधून व्याप्ती निवडण्याची लवचिकता, लेवल टर्म्स ॲश्युरन्स आणि वाढती मुदतीची हमी. पॉलिसीमध्ये जॉईंट लाईफ कव्हर दिले जाते, ज्यात जोडीदारास त्याच पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केले जाऊ शकते. जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात व्याप्ती वाढवली जाऊ शकते. मृत्यूचे लाभ प्राप्त करण्यासाठी अनेक पेआउट पर्याय. पॉलिसी इनबिल्ट टर्मिनल आजाराचा लाभ इथं दिला जातो. आदित्य बिर्ला डिजिटल फायनान्शियल यामध्ये तुम्हाला जर विमा घ्यायचा असेल तर तुमची पात्रता किती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये विमा जर तुम्हाला उतरवायचा असेल तर तुमचं वय वर्ष 18 ते 65 पूर्ण असणं गरजेचं आहे. पॉलिसीची मुदत किमान 5 वर्षे ते 50 वर्षापर्यंत असावी लागते. 5 वर्षाच्या आत तुम्ही पॉलिसी उतरवू शकत नाही. त्यानंतर प्रीमियम भरण्याची मुदत. योजना ही एकल वेतन, नियमित वेतन, त्यानंतर मर्यादित वेतन. ओके, म्हणजेच तुम्ही वर्षातून एकदा तुमचा प्रीमियम पे करू शकता, किंवा 6 महिन्यातून एकदा, किंवा 3 महिन्यातून एकदा, किंवा दर महिन्याला, या पद्धतीनं. प्रीमियम हा ठरवताना विमेदार जो असेल त्याचं वय, त्याचा इन्कम हा विचारात घेऊन त्याचा प्रीमियम ठरवला जातो. त्यानंतर दुसरा पॉईंट, त्यामध्ये आदित्य बिर्ला लाईफ इन्शुरन्स अल्टिमेटम योजना. यामध्ये आदित्य बिर्ला अल्टिमेटम योजना ही एक नॉन लिंक्ड नॉन पार्टिसिपेटिंग मुदत विमा योजना आहे, ज्याद्वारे भविष्यातील अनिश्चिततेपासून विमाधारकाच्या कुटुंबाला संपूर्ण संरक्षण प्रदान केलं जातं. ही एक परवडणारी योजना आहे, जी कुटुंबाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवते आणि जीवन महत्त्वाचे टप्पे गाठण्यास मदत करते. त्यामध्ये SBLI अल्टिमॅटर्म योजनेची वैशिष्ट्ये. त्यामध्ये वैशिष्ट्ये काय सांगितली तर पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाच्या अकाली निधनानंतर लाभार्थ्यास मृत्यू बेनिफिट ध्येय असेल. त्यानंतर पॉलिसी इनबिल्ट टर्मिनल आजाराचा लाभ तिथं दिला जाईल. त्यानंतर जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर कव्हरेज वर्धित करण्याचा पर्याय तिथं दिला जाईल. त्यानंतर गरजांवर अवलंबून मृत्यू लाभ घेण्यासाठी अनेक पे आउट पर्याय त्यांना तिथं दिले जातील. ओके, या अल्टिमेटम योजनेसाठी सुद्धा तुमची पात्रता कशा पद्धतीची असली पाहिजे तर तुमचं वय वर्ष हे 18 ते 65 वर्ष असणं गरजेचं आहे. पॉलिसीची मुदत 10 वर्ष ते 50 वर्ष. नियमित वेतन असेल तर 5 वर्ष ते 50 वर्ष. ओके, प्रीमियम भरण्याची मुदत तुम्ही 5 वर्ष, नियमित वेतन, पॉलिसीची मुदत समान, यानुसार तुम्ही प्रीमियम तुमचा भरू शकता. त्यानंतर आदित्य बिर्ला इन्कम शील्ड योजना. यामध्ये आदित्य बिर्ला इन्कम शील्ड योजना ही एक नॉन लिंक्ड भाग न घेणारी मुदत विमा योजना आहे, जी विमाधारकाच्या कुटुंबाला मृत्यूसारख्या अप्रत्याशित परिस्थितीत मिळणारा जो लॉस असेल किंवा नुकसान असेल त्या नुकसानीवरती त्यांना आर्थिक कवच देत असते. पॉलिसी सुनिश्चित करते की जीवनाच्या कोणत्याही अनिश्चिततेमुळे नियमित उत्पन्नावर परिणाम किती प्रमाणात होतो आणि जर झाला तर तो कशा पद्धतीनं होतो. त्यानंतर इन्कम शील्ड योजनेची काही वैशिष्ट्ये तुम्हाला दिलीत. त्यामध्ये परवडणारी व्यक्ती आणि उद्योजकांसाठी परवडणाऱ्या किमतीवर विशेषतः तयार केलेले संपूर्ण आर्थिक संरक्षण कवच. 4 वेगवेगळ्या योजना पर्यायामधून निवडण्याची लवचिकता. त्यानंतर EVAचा लाभ जो केवळ महिलांसाठी डिझाईन केलेला आहे. पॉलिसी गंभीर आजार किंवा संपूर्ण कायम अपंगत्व असल्यास प्रीमियम माफ करण्याचा पर्याय देते. त्यानंतर
इन्कम शील्ड योजनेसाठी तुमचे वय वर्ष किती असणे गरजेचं आहे? 18 ते 65. त्यानंतर परिपक्वता वय तुमचं किती असलं पाहिजे? 75 वर्षे. पॉलिसीची मुदत तुमची 10 वर्षापासून 40 वर्षापर्यंत असू शकते. त्यानंतर तुम्हाला जे मिळकत मिळणार आहे पॉलिसीकडून, विमा योजनेकडून, कंपनीकडून, ती तुमची 10 वर्ष ते 20 वर्षापर्यंत असू शकते. त्यानंतर आदित्य बिर्लाची लाईफ शील्ड योजना. यामध्ये आदित्य बिर्ला लाईफ इन्शुरन्स कंपनीची लाईफ शील्ड योजना ही एक नॉन लिंक्ड नॉन पार्टिसिपेटिंग टर्म योजना आहे, जी लोकांच्या विविध गरजा भागवण्यासाठी लवचिक कव्हरेज पर्याय देते. हे पॉलिसी बऱ्याच सानुकूल करण्यायोग्य वैशिष्ट्यांसह येते, जे विमाधारकाच्या कुटुंबाला त्यांच्या गरजेनुसार अनिश्चिततेच्या परिस्थितीत सुरक्षित करते. त्यानंतर SBI लाईफ शील्ड योजनेची वैशिष्ट्ये. त्यामध्ये उपलब्ध 8 वेगवेगळ्या योजना पर्यायांमधून कव्हरेज निवडण्यासाठी लवचिकता. हे पॉलिसी जीवनाच्या विविध टप्प्यावर कव्हरेज वाढवते. त्यानंतर जॉईंट लाईफ कव्हर, जे एकाच जोडीदारास त्याच पॉलिसीखाली समाविष्ट करण्याची परवानगी देते. त्यानंतर लाईफ शील्ड योजनेसाठी तुमचं वय वर्ष 18 ते 65 असलं पाहिजे. परिपक्वता वय 80 दिलेलं आहे. त्यानंतर पॉलिसीची मुदत योजनेसाठी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ते 10 वर्ष ते 10 ते 50 वर्ष या पद्धतीनं मुदत असू शकते. त्यानंतर तुम्हाला प्रीमियम भरण्याची मुदत एकल वेतन असेल तरी दिली असेल, मर्यादित वेतन असेल तरी दिलेली असेल. त्यानंतर बिर्ला सन लाईफ वेल्थ विथ प्रोटेक्शन प्लॅन. यामध्ये प्रोटेक्शन प्लॅन ही 2-in-1 योजना आहे, जी गुंतवणूक आणि विमा जगातील सर्वोत्कृष्ट योजना आहे. मूलभूतपणे ही युनिट लिंक्ड विमा योजना असून जी लोकांच्या वेगवेगळ्या गरजा आणि त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सानुकूल करण्यायोग्य प्रकारे डिझाईन केलेली आहे. बिर्ला सन लाईफने देऊ केलेल्या विविध योजनांवर आपल्याला आता नजर टाकायची आहे. त्याचबरोबर कोणत्या योजना बिर्ला सन लाईफने दिलेल्या आहेत. त्यामध्ये बिर्ला सन लाईफ वेल्थ मॅक्स योजना. यामध्ये ही एकल प्रीमियम असणारी योजना आहे, जी विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देते. त्याचबरोबर बाजारातील गुंतवणुकीतून आर्थिक उत्पन्न निर्माण करून देत असते. ओके, त्यामध्ये त्या आदित्य बिर्ला वेल्थ मॅक्स योजनेची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली. त्यामध्ये संपूर्ण मुदतीसाठी लाभ घेण्यासाठी एक वेळ देय, त्यानंतर गुंतवणूक वाढवण्यासाठी टॉप अप सुविधा, त्यानंतर आपत्कालीन तरलतेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी स्विचची लवचिकता आणि आंशिक पैसे काढणे. त्यानंतर 2 भिन्न गुंतवणुकीच्या पर्यायांमधून निवडण्याची लवचिकता, निवडण्याची 16 वेगवेगळ्या फंडांसह पद्धतशीर हस्तांतरण पर्याय आणि स्वयंव्यवस्थापित पर्याय. या पद्धतीनं जर तुम्हाला आदित्य बिर्ला कंपनीची वेल्थ मॅक्स योजना जर घ्यायची असेल, तुम्हाला उतरवायची जर असेल, तर त्यासाठी तुमचं वय किती असणं गरजेचं आहे? 30 ते 70 वय वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे. परिपक्वता वय तुम्हाला सांगितले 18 ते 70 वर्ष. ओके, पॉलिसीची मुदत 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशा पद्धतीनं तुम्ही पॉलिसी इथं उतरवू शकता. त्यानंतर दुसरी योजना सांगितली ती म्हणजे आदित्य बिर्ला संपत्ती सुरक्षित योजना. यामध्ये आदित्य बिर्ला वेल्थ सिक्युअर योजना ही एक युनिट लिंक्ड विमा योजना आहे, जी गुंतवणूकदारांच्या गरजा, जोखीम प्रोफाईल आणि जीवन लक्ष्यानुसार तयार केली जात असते. आणि या योजनेमध्ये दीर्घकालीन बचतीची संधी ही विमाधारकाला दिली जाते. संपत्ती निर्माण आणि संपत्ती संपूर्ण आयुष्याची कव्हरेज इथं दिली गेलेली आहे. त्यानंतर आदित्य बिर्ला संपत्ती सुरक्षित विमा योजनेची वैशिष्ट्ये तुम्हाला दिलीत. यामध्ये पहिले वैशिष्ट्य, पॉलिसी संपूर्ण जीवन कव्हरेज लाभासह मर्यादित मुदतीच्या प्रीमियम पेमेंटसह येत असते. त्यानंतर 3 गुंतवणुकीच्या पर्यायामधून निवडण्याची लवचिकता विविध गुंतवणुकीच्या गरजांशी जुळते. जीवनचक्र पद्धतशीर हस्तांतरण आणि स्वयंचलित व्यवस्थित असावं लागतं. त्यानंतर तरलतेची गरज भागवण्यासाठी आंशिक पैसे काढणे किंवा गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यासाठी टॉपअप सुविधा तुम्हाला तिथं दिल्या जातात. आता संपत्ती सुरक्षित योजनेसाठी तुमच्या वयाची पात्रता किती सांगितली? 30 ते 65 वर्ष. ओके, त्यानंतर आदित्य बिर्ला संपत्ती विमा योजना. यामध्ये आदित्य बिर्ला वेल्थ ॲश्युअर योजना ही एक
भाग न घेणारी युनिट लिंक्ड विमा योजना आहे, जी मृत्यूवर, गंभीर आजारापासून आणि कायमस्वरूपी अपंगत्व संरक्षण मिळवून गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठीच्या फायद्याची ऑफर देते. हे धोरण लोकांच्या विमा आणि गुंतवणुकीच्या विविध गरजा भागवण्यासाठी अनेक वैशिष्ट्यांसह आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये आदित्य बिर्ला संपत्ती विमा योजनेची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली. त्यामध्ये संरक्षणाच्या गरजेसाठी 2 वेगवेगळ्या योजना पर्यायांमधून निवडण्याची लवचिकता, जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी 4 वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमधून निवड करण्याची लवचिकता, स्मार्ट गुंतवणूक, पद्धतशीर हस्तांतर, रिटर्न ऑप्टिमायझर आणि स्वयंव्यवस्थापित गुंतवणूक पर्याय. त्यासाठी तुम्हाला जर आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीची संपत्ती विमा योजना जर घ्यायची असेल तर त्यासाठी तुमचं वय वर्ष असलं पाहिजे. क्लासिक योजनेसाठी 30 ते 55 वर्ष आणि निश्चित योजनेसाठी 18 ते 50 वर्ष. आणि पॉलिसीची मुदत ही क्लासिक योजनेमध्ये 18 ते 75 वर्षापर्यंत असू शकते आणि विमा योजनेमध्ये तीच मुदत 33 ते 65 वर्षापर्यंत असू शकते. त्यानंतर विमा रक्कम, विमा प्रीमियमचा वार्षिक विमा प्रीमियम हा तुम्हाला 10 पट जास्त इथं पे करावा लागतो. या पद्धतीने आपण आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन इथं चेकआउट केलेली आहे.